आपले हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र राज्यात मूळ आदिवासींचे आरक्षण हक्कांवर चोहो बाजूने अतिक्रमण होत आहे। खोटे आदिवासी धनगरांचे आदिवासींमधील समावेशन, पेसा, नोकरी इत्यादींबाबत शासन व्यवस्था जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून उलटपक्षी आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे। याबाबत राज्यभरात मूळ खऱ्या आदिवासींद्वारा विविध आंदोलने सुरू आहेत। नुकतेच मागील काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी अनुसूचित जमाती आदिवासीचे यादीतील अनुक्रमांक 36 वरील धनगड म्हणजेच धनगर असून धनगर एक असल्याचे शासन निर्णय जी.आर. काढण्यास असल्याचे घोषित केले आहे। त्याचप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील पेसा नोकर भरती जाणीवपूर्वक रखडवून ठेवलेली आहे। शासनाच्या सेवेत असलेल्या खोट्या आदिवासींना यापुढे सेवेत राहण्याचा अधिकार नसल्याचे दिनांक 6 जुलै 2017च्या निवाड्यात घोषित केले। राज्य शासनात सेवेत आज मितीस 20,520 पदे खोट्या आदिवासींनी व्यापली आहेत। ती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रिक्त करीत नाही। उलटपक्षी अधिसंख्य नावांचे आभासी पद निर्माण करून त्यांच्या सेवा कायम ठेवल्या आहेत। पेसा नोकर भरती पूर्ण करण्याबाबत 15 सप्टेंबर पर्यंत आदेश काढण्यात येईल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते, ते तर पूर्ण केले नाहीत। उलटपक्षी धनगर एक असल्याचे शासन निर्णय काढण्याची घोषणा करून आदिवासींच्या जखमेवर मीठ सोडले आहे। शासनाच्या वरील प्रकारच्या संवेदनहीन भूमिकेचा निषेध म्हणून राज्यभरात मूळ व खऱ्या आदिवासींकडून रास्ता रोको, धरणे, उपोषण अशा स्वरूपांची आंदोलने सुरू आहेत। मागील आठवड्यात नवापूर, शहादा, धडगाव, नंदुरबार येथे एकदिवसीय धरणे आंदोलने करण्यात आली। आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तरावर मुंबई येथे मंत्रालयासमोर महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्व आदिवासी नेते श्री नरहरी झिरवाड, उपाध्यक्ष विधानसभा व इतर आमदार बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत। तसेच राज्यभरात आज आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात करून राज्यस्तरीय आदिवासी नेत्यांच्या आंदोलनास पाठिंबा होत आहे। आदिवासी धनगर आणि धनगड हे एक नाही, हे उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेले आहे। फेब्रुवारी 24च्या निवाड्यामध्ये त्याने स्पष्टपणे म्हटलं की धनगर आणि धनगड हे वेगवेगळ्या जाती आहेत, त्या एक नाहीत। त्यामुळे शासनाने जे 15 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही जी.आर. काढू, धनगड एक आहे, अक्षरशः खोटाडेपणा आहे। सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर कायद्यानुसार न्यायिक प्रक्रिया आहे, कायदा तयार करण्याची, संसदेमधून निर्माण होण्याची, मंजूर होण्याची, त्याच्याशिवाय हे यांच्या स्तरावर करायला लागलेले। अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये साधा स्वल्प विधान सुद्धा इकडे तिकडे करता येत नाही। जातीच्या नावाचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये फेरफार किंवा अर्थ लावायचा कोणालाही अधिकार नाही। असं असताना हे शासन हे एकदम पागलपणाने या ठिकाणी जी.आर. काढायला बसलेलं आहे। कदाचित यांच्या पागलपणामुळे जी.आर. निघून गेला तर धनगरांचे असंख्य दाखले निघून जातील जातीचे, आणि हे जातीचे दाखले रद्द करून घेणे कोणाच्या हाताबाहेरची घटना आहे ती। म्हणून हा जी.आर. निघू नये म्हणून हा जो प्रत्यक्ष दबाव आहे अख्ख्या महाराष्ट्रभरातून हा निर्माण करीत आहोत। आज आमचे नेते, आमदार, खासदार त्या ठिकाणी मुंबईला बसलेले आहेत धरणे आंदोलनासाठी बेमुदत, आणि त्याला सपोर्ट, त्याला पाठिंबा म्हणून आम्ही नंदुरबार वासीय या ठिकाणी बसलेलो आहे। नंदुरबारमध्ये तालुक्याला ठिकाणी सुद्धा बसलेले आहेत, तळोदा आहे, शहादा आहे, इतर तालुक्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं रस्ता रोको आहे, कधी कुठं उपोषण आहे, कुठं धरणे आंदोलन, या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे। आणि हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे याची शासनाने या ठिकाणी नोंद घेणे आवश्यक आहे। नाहीतर अद्याप अजून वेळ गेलेली नाही, शांततेने सर्व आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या पोरांनी, नाशिकच्या लोकांनी इथं केलेलं आहे निवेदन की काय काय करू असं। त्यामुळे शासनाने ही वेळ आणू नये, आणि आदिवासी जो शांतताप्रिय माणूस आहे त्याला अधिक भडकू नये अशी विनंती आहे। आमची एवढीच मागणी आहे की धनगड जी.आर. कधीही निघू नये। रखडवलेली, जाणीवपूर्वक रखडवलेली पेसा भरती ही आचारसंहिता लागू होण्याच्या आत आदेश काढावे। तिथं सुद्धा सरकारने सुमोठं स्वतःहून त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे, स्थगिती दिलेली आहे। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही या ठिकाणी, परंतु शासन आमच्या बेरोजगार मुलाशी खेळत आहे। त्याच पद्धतीने जे बोगस आदिवासी घुसलेले आहे, जगदीश बहिरा प्रकरणामध्ये 2017 मध्ये कोर्टाने या ठिकाणी नमूद केलं की जे जातीचे दावे सिद्ध करू शकलेले नाही त्यांना यापुढे सेवेत राहण्याचा अधिकार नाही। असं असतानाही 12,520 पदं ही 15 अखेरची आहे। आज 20,520 पदं झालेली आहे, आणि ती पदं शासन रिक्त करत नाही, आणि त्यातून रिक्त न झाल्यामुळे आमच्या खऱ्या आदिवासींची भरण्याची प्रक्रिया सुरू होत नाही। तेव्हा आमची तीही मागणी आहे, त्या 3 मागण्या आहे। पेसा, धनगड एक जी.आर. काढू नये,
आणि जी बोगसाने व्यापलेली पदं आहेत ती तात्काळ रिक्त करून आमच्या खऱ्या आदिवासीतून भरती प्रक्रिया सुरू करावी अशी या ठिकाणी आमची मागणी आहे आणि हा लढा अधिक तीव्र होत राहील या तिन्ही मागण्यांसंदर्भात. जोहार जय आदिवासी. आदिवासी आज समस्त आदिवासी समुदाय नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं जनआंदोलन आम्ही ठेवलं होतं. या आंदोलनाचा विषय हाच आहे की आदिवासींमध्ये बोगस आदिवासींची घुसखोरी म्हणजे धनगरांची घुसखोरी होत आहे आणि ती घुसखोरी रोखण्यासाठी आमचे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांनी मुंबईला एक दिवसीय आंदोलन ठेवलेलं आहे आणि त्या आंदोलनाला अनुसरून आम्ही त्यांच्या समर्थनार्थी आम्ही समस्त नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने हे जनआंदोलन एक दिवसाचं ठेवलेलं आहे. त्यात जे बोगस आदिवासी किंवा धनगरांची जी घुसखोरी आहे ती रोखण्यासाठी त्यांचं आंदोलन आहे. तसंच पेसा भरती जी आहे ती रखडलेली आहे. पेसा भरती ही आदिवासींच्या हितासाठी आहे आणि आदिवासींच्या हक्काची आहे, परंतु ती पेसा भरती शिंदे सरकारने अद्यापही होऊ दिलेली नाही. म्हणून आमचे जे आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, त्यांच्या माध्यमातून एक दिवसीय आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा म्हणून आज नंदुरबार येथे आंदोलन केलेलं आहे. तसंच या ठिकाणी आंदोलन ठिकाणी जे उपस्थित समस्त आदिवासी समुदायाचे लोक आहेत ते इथं उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातूनही आपण ते जाणून घेणार आहोत. जोहार जय आदिवासी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.